गावाच्या टोकाला एक जुना वाडा उभा होता. काळवंडलेला, शांत आणि नेहमीच बंद. लोक म्हणायचे तिथे कोणी राहत नाही, पण दर अमावास्येला वरच्या मजल्यावर एक दिवा लागायचा. रोहनला त्या वाड्यात रहस्य खूप दिवसापासून खुणवत होते. त्या रात्री त्याने धाडस केलं. हातात टॉर्च आणि धाडधाडणारे द्रव्य. दरवाजा किरकिरीत उघडला. हात धूळ कोळण्याची जाळी आणि विचित्र धांडवा. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या चढताना त्यांना पावला हलका आवाज ऐकू आला. तो थांबला शांततात. वर एकच दरवाजा बंद होता. दारावर नखांनी ओरडण्यासारख्या खुणा होत्या. रोहनने दरवाजा हळूच टपला. आत कोणीच नव्हतं. फक्त भिंतीवर एक मोठा आरसा आणि खाली पडलेली एक चिठ्ठी. चिठ्ठीवर लिहिलेलं होतं की तू परत आलास. रोहनच्या अंगावर काटा आला. तो कधीच इथे आला नव्हता. अचानक आरशाचा त्याला स्वतःचा चेहरा दिसला, पण मागे कोणीतरी उभं होतं. तो घाबरून मागे वळाला. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं तर आता आरशाला तो हसत होता आणि त्याचे ओठ हलत होते. या वेळेस मी बाहेर येणार